मित्रांनो, प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं स्वप्नातलं हक्काचं घर असावं. परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये आज जर तुम्ही 1 BHK फ्लॅट खरेदी करायला गेलात तर साधारण मित्रांनो तुम्हाला 50 लाखाच्या पुढेच बजेट ठेवायला लागतं. त्यामध्येच मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी बदलापूर हे शहर मुंबईपासून फार जवळच कनेक्टेड असं शहर आहे. त्यामुळे या भागामध्ये तुम्हाला 1 BHK फ्लॅट्स खूप अफोर्डेबल प्राइसिंगमध्ये मिळत असतात. आज मी तुमच्यासाठी बदलापूर स्टेशनपासून अवघ्या 10 ते 12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला असणाऱ्या ऋतुवड या कॉम्प्लेक्समध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे. या ड्रोन शॉटमध्ये तुम्ही पाहायला गेलात तर अगदी लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता डीमार्ट आहे आणि डीमार्टच्या बाजूलाच तुम्हाला हा 28 बिल्डिंगचा कॉम्प्लेक्स पाहायला मिळणार आहे. या कॉम्प्लेक्समध्ये सगळ्याच मॉडर्न ॲम्युनिटीज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हा जो फ्लॅट असणार आहे रिसेल फ्लॅट असणार आहे, इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे. या फ्लॅटचा जास्त यूज झालेला नाहीये. पुढे बरीचशी माहिती देणार आहे ती ऐकून घ्या. त्याच्यानंतर ॲक्च्युअल फ्लॅट कसा आहे ते पहा आणि आवडला तर नक्की कॉल करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय. मित्रांनो, बदलापूरमध्ये लक्झरियस कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही जर 1 BHK फ्लॅट सर्च करताय आणि तुमचा बजेट 27-28 लाखाचा नाही तर 26.5 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेजमध्ये आज मी तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन घेऊन आलेलो आहे. ड्रोन शॉटमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपला जो कॉम्प्लेक्स आहे तो किती मोठा आहे. या कॉम्प्लेक्समध्ये टोटल तुम्हाला 38 बिल्डिंग्स पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये 1 BHK, 2 BHK आणि काही बंगलोज पाहायला मिळतात. सर्व मॉडर्न ॲम्युनिटीजने परिपूर्ण असणाऱ्या या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला फ्लॅट खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट रमेशवाडी परिसरामध्ये. अगदी डीमार्टच्या बाजूला तुम्हाला हा कॉम्प्लेक्स पाहायला मिळतो. रिक्षा स्टँड वगैरे गेटच्या बाजूलाच आहे. स्कूल, कॉलेज आणि हॉस्पिटल या कॉम्प्लेक्स पासून एकदम चालत अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळते. हा जो 1 BHK फ्लॅट आहे याचा बिल्टअप एरिया 650 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 452 स्क्वेअर फूट आहे. 7 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये हा फ्लॅट तुम्हाला पहिल्या माळ्यावरती पाहायला मिळतोय. या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर साधारण मित्रांनो तुम्हाला सॅलरी वगैरे किती असायला पाहिजे याची माहिती मी व्हिडिओच्या एंडिंगला देणार आहे. त्यामुळे आता व्हिडिओ पाहून घ्या आणि व्हिडिओच्या एंडिंगला फ्लॅटला खरेदी करण्यासाठी जर इच्छुक असाल तर मला कॉल करा. बाकी होम लोनची माहिती मी तुम्हाला एंडिंगला देतो. अजूनपर्यंत व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला मित्रांनो, फ्लॅटचा व्हिडिओ बरीचशी माहिती घेतल्यानंतर मित्रांनो फायनली फ्लॅट पाहण्यासाठी आता मी तुम्हाला इकडे पहिल्या माळ्यावरती घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी पाहणार तर इथे तुम्हाला लिफ्ट पाहायला मिळते. या बाजूला 2 रूम आहेत आणि इकडे 2 रूम पाहायला मिळतात. फ्लॅटमध्ये लगेच एंट्री करूयात. आता इकडे फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही जर पाहायला गेलात तर एक प्रशस्त साईज मधला तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय. जसं की या सीनमध्ये तुम्ही पाहतच आहात. आता या फ्लॅटमध्ये काय काय काम करून दिले सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याआधी लिव्हिंग रूम मध्ये तुम्ही पाहायला गेलात तर 6 फुटाचा तुम्हाला इथे टेरेस म्हणू शकता किंवा बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते. वरती आपण इकडे शेड सुद्धा लावलेले जसं की तुम्ही या सीन मध्ये पाहताय. आता बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर इथून जर पाहणार ना तर इकडे तुम्हाला सिटिंग पोझिशन आहे, तिकडे क्लब हाऊस वगैरे आहे, ते सुरुवातीला ड्रोन शॉट मध्ये दाखवलेलं आहे. समोर 7 माळ्याची दुसरी एक बिल्डिंग आहे. हे सगळे 2 BHK आहेत पुढे आणि आज मी तुमच्यासाठी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे. बाहेरचा परिसर इथून जर पाहणार तर इथे आपल्याला 6 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते जसं की तुम्ही या सीन मध्ये पाहताय. बाल्कनी पाहून झाल्यानंतर लगेच मित्रांनो या बाल्कनीमधून आपला लिव्हिंग रूमचा व्ह्यू कसा दिसतो हे तुम्ही या सीन मध्ये पाहतच आहात. आता इथे पाहू शकता मित्रांनो लिव्हिंग रूम किती प्रशस्त साईज मध्ये त्या एंडिंग रूम पाहिला होता. आता या बाजूला पाहणार तर इकडे सुंदर असं वॉलपेपर लावलेलं आहे. वरच्या बाजूला पाहणार 2 नवीन पंखे लावलेले आहेत. फॉल सिलिंग केलेले स्क्वेअर टाईप आणि त्याच्यामध्ये लाईट सुद्धा आपण तुम्हाला इथे लावून दिलेले आहेत. हा जो फ्लॅट आहे हा खूप चांगल्या लक्झरियस कॉम्प्लेक्समध्ये आहे. कार्वानी कन्स्ट्रक्शनने कन्स्ट्रक्ट केलेली बिल्डिंग आहे. ऋतुवड नाव या कॉम्प्लेक्सचं, जे सुरुवातीला बरीचशी माहिती मी दिली होती. चला पुढे जाऊयात. लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर आता या ठिकाणाला हा मधला परिसर जर पाहणार ना 3 फुटाचा एरिया पाहायला मिळतोय. इकडे राईट साईडला बाथरूम, तिकडे टॉयलेट, बेडरूम आणि इकडे किचन आहे. चला तर सगळ्यात आधी बाथरूम पाहून घेऊयात. हे बघा, हा रिसेल फ्लॅट आहे मित्रांनो. याचे जे बेसिंग आहे ते बाथरूम मध्ये आतमध्येच दिलेलं आहे आणि याच्याच बाजूला इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतोय. याच्या अपोजिट आपल्या फ्लॅटचा किचन पाहायला मिळणार आहे. किचन मध्ये एंट्री करूयात. आता किचन मध्ये सगळ्यात आधी पाहणार तर इथे तुम्हाला 2 फुटाची एक छोटीशी बाल्कनी पाहायला मिळेल आणि इकडे तुम्ही पाहणार तर बराचसा स्पेस आहे. तुम्हाला इथे काही वस्तू वगैरे ठेवायची असेल ठेवू शकता. इथून पाहून घ्या. हे आपलं किचन. वरती पाहणार तर तिकडे आपल्याला पोटमाळा सुद्धा पाहायला मिळतोय. इथे आपण किचन ट्रॉलीज लावलेल्या आहेत. नवीन किचन ट्रॉलीज आहेत जसं की या सीन मध्ये तुम्ही पाहू शकता. पाण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगायचं तर पाणी या ठिकाणी 24 तास आहे. पिण्याचं पाणी मित्रांनो 24 तास आहे. नक्कीच बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये हा फ्लॅट तुम्ही खरेदी करू शकता. 26.5 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये चांगल्या कॉम्प्लेक्स मध्ये हा फ्लॅट तुम्हाला मिळतोय. हे आपलं बेडरूम. आता बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला इकडे 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल. ग्रिल वगैरे आपण इथे सुद्धा लावून दिलेले आहेत, त्यामुळे एक्स्ट्रा काय लावायची गरज नाही. आता लाल कलरचं तुम्हाला समोर जे दिसत आहे ते क्लब हाऊस आहे. त्याच्यामध्ये जिम आहे आणि खूप चांगल्या मॉडर्न ॲम्युनिटीज ऍक्टिव्हिटीज तुम्हाला तिकडे पाहायला मिळतील. ही आहे बाल्कनी. आता बाल्कनीमधून तुम्ही जर पाहणार तर हा आपला बेडरूम. याची साईज 10x11 याप्रमाणे पाहायला मिळते. बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया सुरुवातीला सांगितलंच होता. या प्रॉपर्टीला खरेदी केल्यानंतर रेंटला जरी द्यायचं म्हटलं तर 7-7.5 हजार रुपये ते आरामात तुम्हाला पाहायला मिळते. 7 माळ्याच्या सर्व बिल्डिंग आहेत. बाकी राहायला यायचं असेल तरी सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे. सो हा आपला लिव्हिंग रूम.
चला आता मी तुम्हाला थोडीशी होम लोन बद्दल माहिती देतो. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनच्या राईट कॉर्नरला येत आहे. मला लवकर कॉल करा. मित्रांनो, या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर याची ऑल इन्क्लुझिव्ह प्राइस विथ रजिस्ट्रेशन नो ब्रोकरेज 26,50,000 रुपीज राहणार आहे. सो नक्कीच या फ्लॅटला खरेदी करण्याचा तुम्ही विचार करू शकता. मॉडर्न अम्युनिटीज आहेत, त्याचबरोबर 24 तास पाण्याची सुविधा सुद्धा आहे. आता या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर साधारण मित्रांनो 2 ते 3 लाख रुपये डाऊन पेमेंटला असायला पाहिजेत. जर तुम्हाला सॅलरी 35-40 हजार असेल तर. बाकी डाऊन पेमेंट जास्त असेल, सॅलरी कमी असेल, त्या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही या फ्लॅटला आरामात खरेदी करू शकता. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर काही कळली नसेल तर डायरेक्ट कॉल करा. बाकी स्टेशन पासून जर जवळ 1 BHK फ्लॅट सर्च करत असाल तर खूप चांगला ऑप्शन तुमच्यासाठी असू शकतो. नक्की मला एकदा कॉल करून बघा. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आता भेटू तशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.